नमस्कार मंडळी, मी आशिष तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, सांगितल्याप्रमाणे आजच्या भागात सुद्धा आपण ह्या सगळ्या तायांबरोबर आपण मजा मस्ती धमाल करणार आहोत. आणि 26 जानेवारी म्हणजेच अर्थातच प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा. 26 जानेवारी म्हणजे आजच्याच दिवशी संपूर्ण भारत देशाने लोकशाही स्वीकारली आणि म्हणूनच आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो. आणि आजच्या दिवशी सुद्धा आपण ह्या सगळ्या तायांबरोबर आपला आजचा हा सोहळा सख्यांचा हा कार्यक्रम साजरा करणार आहोत. तेव्हा ही धमाल आपण पुढे घेऊन जायची आहे. क्या बात आहे. मग होऊन जाऊ दे कल्ला आणि सुरू करूया आपला धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. वर्दी मणी स्वप्न पाहुनी आली ती गाव सोडूनी, आठवता माये बाप येई गईवरुनी. आवडे जनासं नटून थटून मिरविणे, आवडे जनासं नटून थटून मिरवणे, परी असे वर्दीची तिची सदा आभूषणे. करुणी स्वप्न साकार घेतला अविरत सेवेचा वसा, दिनदुबळे अबलांची बनून ढाल उमटविला सत्कर्माचा ठसा. देशरक्षणास सदैव सज्जती, देशरक्षणास सदैव सज्जती, लावणी सर्वस्व पणाला, कर्तृत्वाच्या अग्निबाणाने घेई भरारी गगनाला. वर्दीनेच केली तिची स्वप्न साकार, वर्दीनेच केली तिची स्वप्न साकार, दुर्गा चंडिका सरस्वती लक्ष्मीचा जणू होई साक्षात्कार. सलाम तिच्या वर्दीला, सलाम तिच्या वर्दीला, वर्दीतल्या नारीला, नारी जन्माचे सार्थक करूया, सलाम तिच्या कर्तृत्वाला, सलाम तिच्या कर्तृत्वाला. वा मंडळी, पोलीस म्हटल्यानंतर कठोर शिस्तबद्ध ह्या सगळ्या गोष्टी आपण पोलीस म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतात की आपल्याला असं वाटतं की हे तितके सिरियस असतील, गंभीर असतील. पण पोलिसांच्या मनामध्ये सुद्धा एक हळवा कोपरा असतो आणि ते सुद्धा कुठेतरी एक कलावंत असतात. ते आज ह्या ताईंनी दाखवून दिलेले आहे की त्यांनी उत्तम एक ही जी कविता आजच्या भागासाठी त्यांनी स्वतःहून लिहिलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. म्हणजे आज या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत 16 सख्यांचा मध्ये. तर माहेरच्या आठवणींमध्ये आता आपण जाणार आहोत आणि त्यांच्या मनातल्या गुजगोष्टी आपण जाणणार आहोत, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आहोत. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव मीनाक्षी योगेश कळंबे. माझं माहेरचे नाव घेऊ इच्छिते मी, मीनाक्षी सीताराम खोरे. दोघांना तेवढंच प्राधान्य आहे. मला सर्व्हिसमध्ये 25 वर्ष पूर्ण झाली. मी स्पोर्ट्समन होते, माझं नॅशनल्स वगैरे खेळून झाले. तर मी स्पोर्ट्समन असल्यामुळे मला असं वाटत होतं की मी पोलीस भरती व्हावी किंवा ऑफिसर व्हावं असं फार वाटत होतं. मी भरतीला माझी मैत्रीण होती, तिच्यामुळे मी गेले. ती म्हणाली चल, म्हणून मी गेले. तर तिचं काम नाही झालं, ती भरती नाही झाले. परंतु माझं भरती सिलेक्शन झालं आणि मी रेल्वे जिल्ह्यात भरती झाले. तर माझे मामा मला माझ्याशी 6 महिने बोलले नाहीत की तू का बाबा भरती झालीस, तिथे काय घरी एवढं चांगलं असताना तू कशाला भरती झाली, असे माझे मामा म्हणाले. पण ते एक स्वतःला एक असं कॉन्फिडन्स होता की आपण चांगला जॉब करू शकतो आणि देशासाठी काहीतरी करू शकतो. या उमेदीने मी पोलीस खात्यात आले आणि मी क्राईम ब्रांचमध्ये काम करते. आतापर्यंत भरपूर चोर गुन्हेगार पकडलेले आहेत, त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जे संरक्षण होतं आहे महिलांचं होतं आहे किंवा रेल्वे प्रवाशांचं होतं आहे, त्याच्यासाठी खूप बरं वाटतं आहे. आमच्या शिसवे साहेबांच्या ह्याच्यामुळे आम्ही ह्या सोहळ्यामध्ये आमचा सहभाग झाला आणि त्यांचे खूप खूप आभार. आणि सन मराठी TV चं खूप खूप आभार की आम्ही ह्या क्षेत्रामध्ये कधी TV वर आलो नाही आणि आम्ही सतत टेन्शनमध्ये असतो. आणि हे आजचा दिवस एवढा टेन्शन फ्री झाला आहे आणि असेच कार्यक्रम ह्यांनी पोलिसांसाठी करावेत एवढी मी नम्र विनंती करते आणि 2 शब्द संपतो. एखादा असा प्रसंग कुठला म्हणजे ड्युटीवरती असताना तुम्हाला सांगावं असं वाटतं की तो प्रसंग अजूनही लक्षात आहे? मी तुर्भा स्टेशनला ड्युटीवर होते आणि माझ्याबरोबर एक कर्मचारी होता, पण त्याचा वाढदिवस होता. तर तो सकाळपासून तोच विचार करत होता की माझ्या स्टेशनला काय झालं नाही पाहिजे. आणि अशा परिस्थितीत दुपारी 1-1:30 वाजता एक बॉडी झाली तुर्भा स्टेशनला. आणि तुर्भा हार्बर लाईनला एकही हमाल असं कोणी नसतं, फक्त जे ड्युटीला असतात, जे GRP किंवा होमगार्ड जे असतात तेच बॉडी उचलतात, तेच सगळं करतात. आणि आम्ही जेव्हा स्पॉटवर गेलो तेव्हा त्या जे बॉडी झाली होती त्याचे जवळजवळ 3 ते 4 पार्ट झाले होते. तेवढ्यात तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला, मॅडम
की आज माझा वाढदिवस होता आणि मला असं सारखं वाटत होतं. तर असं मला कसं तरी वाटतं. मी म्हटलं तू जाऊन स्टेशनला बस, मी काय आहे ते पाहते. त्यावेळी अशी सिच्युएशन होती की तिथे गर्दी भरपूर होती आणि त्यांचे पार्ट जमा करायला लांब लांब पडले होते. त्यांचे जमा करताना खूप त्रास झाला आणि अक्षरशः त्यांचं जो चेहऱ्याचा वरचा भाग होता तर त्यांचे डोळे उघडे होते अक्षरशः. आणि असं त्यांना ते उचलताना एवढं हे झालं की ते माझ्याकडे पाहत आहेत असं वाटत होतं की ते जिवंत आहेत आणि माझ्याकडे बघतायत असं रोखून. असं एवढं काळजात धस्स झालं की आपण अशी बॉडी उचलतोय, ह्या गोष्टीचं फार वाईट वाटत होतं की अशा बॉड्या आपल्या रेल्वेत होऊ नयेत आणि असे ADR आमच्या इथे घडू नयेत, एवढे मला असं वाटतंय मनापासून. पण ताई तुमचे खरंच कौतुक आहे की तुम्ही ज्या पद्धतीने आता हा प्रसंग सांगत होता तो प्रसंग सरळ डोळ्यासमोर उभा राहत होता. सर एक वाशी स्टेशनला मी ड्युटीला होते तर एक वयस्कर लेडीज होती आणि ती पायऱ्यांवरतीच बसली. तर एक रेल्वे प्रवासी सांगत आला की त्या महिला जरा अस्वस्थ आहेत. तर कशाची आम्ही विचार न करता त्या लेडीजला मी माझ्या हातात उचलून मी रिक्षात बसून मी तिला डॉक्टरकडे नेत असताना अर्ध्या वाटेतच तिने माझ्या खांद्यावर जीव सोडला. तर तो क्षण म्हणजे असं मला असं वाटलं की माझे कोणीतरी नातेवाईक आहेत ते आणि ते माझ्या खांद्यावर त्यांचा जीव सुटलाय असं मला हे झालं. आणि मला समजून नाही आलं की मी पुढे काय केलं पाहिजे. मी एवढी गोंधळून गेले. माझ्या हातावर त्यांनी जीव सोडला, त्याचं वाईट वाटतंय मला. तुमचं कर्तव्य जे पार पडलं त्याच्यासाठी सुद्धा फार मोठी खरं तर हिंमत लागते, एक डेअरिंग लागते आणि तुम्ही ते केले. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ द्या. आता ताई अजून एक शेवटचा प्रश्न असा विचार की लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या? 13 वर्ष. 13 वर्ष. मग आता जेव्हा घरामध्ये असता तुम्ही तेव्हा घरामध्ये काही समजा भाऊजींबरोबर काही लुटुपुटीचे भांडणं झाली किंवा काय झाली तर त्यांना काय शिक्षा देता तुम्ही? सर शिक्षा आम्ही थोडी ना देऊ 2 दिवस शकतो. अजिबात तुम्हाला काही खायला मिळणार नाही नाही, सर, काळ्या पाण्याची शिक्षा तुम्हाला. आम्ही सर शिक्षा देऊ शकत नाही. आम्ही आमच्या घरी गेल्यानंतर आम्ही शिक्षा भोगू शकतो, आम्ही देऊ शकत नाही शिक्षा. देऊ शकत नाही. नाही देऊ अच्छा, तुमचं माहेर कुठलं ताई? माझं माहेर सोलापूर आहे. सोलापूर. माळशिरस तालुका, नातेपुते माझं गाव आहे. अच्छा, पण मग हे माहेरी जाणं होतं त्या सगळ्या? हा, माहेरी जाणं होतं. म्हणजे माहेरचे तेवढे जास्त कनेक्टेड असतात महिलांचे, कारण तिथे गेल्यानंतर थोडा आपला सेफ झोन असा जास्त वाटत असतो. त्याच्यामुळे माहेर हे माहेरच असतं आणि सगळ्या महिलांचं माहेर एक खरंच खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी की त्या घरी जाऊन त्यांचं मन मोकळं करू शकतात आणि त्या मन मोकळेपणाने राहू शकतात. तसं सासरी राहू शकत नाहीत, सासरी बंधनं असतात आणि त्याच्यामुळे माहेर इज बेस्ट आहे लाईफमध्ये. सगळ्यांचं माहेर असलंच पाहिजे. माहेरी कुठल्या नावाने हाक मारायचे तुम्हाला सगळे? मीनाक्षीच मला म्हणत होते, सगळे मीनाक्षीच म्हणतात. हां. आणि भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? ते नावाने नाही हाक मारत. मग ते असंच काही काय म्हणतात? असं कधी असं हे झालं तर ए मीनाक्षी असं बोलतात. म्हणजे भाऊजी प्रेमात असतील, म्हणजे असं जरा लाडात आले की मग ए मीनाक्षी. बरोबर. लाडात आले तर लाडात राहिले, लाडात कमी येतात पण कधीतरी येतात. बरं ठीक आहे ताई, खूप छान वाटते तुमच्याशी बोलून, खरंच खूप छान वाटतंय. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सुशीला बाळासाहेब बोडके, नेमणूक वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे, बक्कल नंबर WPC 838. मी वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये अपमृत्यू शाखा ADR याच्यामध्ये काम करते. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? माझं लग्न नाही झालंय अजून. बरं ठीक आहे, पण मग तुम्ही लहानपणापासून तुम्हाला असं वाटलं होतं की मला पोलीस भरती व्हायची? आणि नाही, असं कधी वाटलं नव्हतं. माझं शिक्षण नाशिकमध्ये KTCM कॉलेजमध्ये झालंय. मला स्पोर्टची आवड होती, मग मला फक्त फिटनेस ठेवायचा होता. पण 2 बहिणी पोलीस आहेत माझ्या, एक नवी मुंबई आणि एक ठाणे. तर मग मला त्यांच्याकडे बघून असं थोडंसं वाटलं की नाही, आपण पण प्रॅक्टिस केली पाहिजे. मग बहिणी बोलल्या की नाही, तुला जॉब सहज भेटून जाईल, तू एकदा प्रॅक्टिस कर. मग मी 2019ला फॉर्म भरला आणि कोविड लागला. मग कोविडमध्ये कॉलेज पण बंद आणि सगळंच बंद. मग त्याच्यामुळं घरी बसूनच अभ्यास केला, थोडीशी 30 किलोमीटर सायकलिंग केली आणि मग 21मध्ये भरती झाली. 22मध्ये आम्ही ट्रेनिंगला गेलो. 23मध्ये मी पोलीस स्टेशनला हजर झाली. वा, क्या बात आहे. असं कुठला ड्युटीवरती असताना प्रसंग तुम्हाला सांगावा असं वाटतोय? आता 8 दिवसापूर्वीचा, म्हणजे 8 ते 15 दिवसापूर्वीचा एक अनुभव आहे. म्हणजे आत्ताच्या जगामध्ये पालकांचं मुलांकडे जरा जास्त लक्ष नाही आहे असं आम्हाला वाटतंय.
कारण मुलांना थोडा जरी धाक दाखवला तर मुलं डायरेक्ट सुसाईड करायला येत आहेत. आमची हद्द मीरा रोड ते वैतरणा येते, तर आमच्याकडे आत्महत्येचं प्रमाण खूप झालं आहे. 10वीची मुलगी भाईंदर वेस्टला राहते, ईस्टला क्लासला जाते आणि शाळेत एका मुलाला फक्त मैत्रिणीच्या फोनवरून फोन करते. मैत्रिणीने जाऊन टीचरला सांगितलं, टीचरने वडिलांना फोन केला, तर वडिलांनी तिला धमकवलं की तू घरी ये, तुझ्याकडे बघतो. आणि टीचरला सांगितलं की तिच्या आईला सांगा. टीचरने आईला फोन केला तेव्हा आई बोलते की हा ठीक आहे, तू क्लासमध्ये थांब, मी तुला घ्यायला येते. तर ती फोन कट करते, म्हणते मी घरी येते, फोन कट करते. त्याच्यानंतर ती भाईंदरवरून गाडी पकडून नायगावमध्ये येते. नायगावमध्ये आल्यानंतर ती डायरेक्ट ट्रॅकमध्ये जाऊन उभी राहते आणि जेव्हा AC जाऊ देते, फ्लाइंग राणी येते, संध्याकाळच्या फ्लाइंग राणीला ती ट्रॅकमध्ये उभी राहून डायरेक्ट वसईपर्यंत येते. वसईमध्ये आल्यानंतर तिची अक्षरशः दयनीय अवस्था झालेली असते. 1 तास तिला त्या ट्रेनमधून काढायला जातो तिला. आणि जेव्हा आईला माहीत होतं, म्हणजे की तिला कळवलं जातं, ते फुटेज वगैरे बघायला भाईंदरला येतात, तेव्हा तिची आई अक्षरशः माझ्यापेक्षा एकतर 7-8 वर्षाने फक्त मोठी असणार. तिच्या आईला 1 वर्षाचं बेबी असतं, एक 4 वर्षाची पोरगी असते आणि ही पोरगी 10वीला असते. पण तिच्या आईला जेव्हा मी सांगते की तुमची मुलगी व्यवस्थित आहे, फक्त तिच्या पायाला खरचटलंय आणि इकडे नवघर प्राथमिक आरोग्य केंद्रात तिचा PM चालू असतो, तेव्हा ती आई अक्षरशः पायावर लोटांगण घेऊन मला इतक्या वेळा सांगितलं तिने की मला त्या मुलीला भेटू दे, तू माझ्या मुलीसारखी आहे किंवा बहिणीसारखी आहे, मला तिला भेटू दे. तेव्हा आम्हाला ते खूप वाईट वाटलेलं आहे. म्हणजे तो प्रसंग अक्षरशः मी त्या दिवशी जेवली नाही, घरी जाऊन झोपली. असं वाटत होतं की आपण काहीतरी खोटं बोलून चुकीचं केलं त्या आईसोबत, असं मला वाटलं. तो एकदम बेकार अनुभव माझ्या लाईफमधला होता. म्हणजे आता अवघ्या 15 दिवसाचा अनुभव आहे माझा. बापरे, तुम्ही हा जो सगळा प्रसंग सांगत होता तेव्हा ते सगळं डोळ्यासमोर येत होतं. या प्रसंगाला समोर जाणं आणि त्या प्रसंगातून एक तर स्वतःला पण सावरायचं आहे, स्वतःला सुद्धा भक्कमपणे उभं करायचं आहे आणि प्लस त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना सुद्धा सांभाळायचं आहे, त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. तर ही खूप कठीण गोष्ट आणि ज्या पद्धतीने तुम्ही त्या सगळ्या गोष्टी निभावता, तुमची जबाबदारी पार पाडता आणि खरंच तुम्हाला अगदी मनापासून सलाम आहे. खूप छान वाटलं. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव आदिका राजाराम पाटील, महिला पोलीस हवालदार 354, नेमणूक मुख्यालय घाटकोपर. किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला माझ्या 20 वर्ष झाली, 21वं चालू आहे. आणि भाऊजी ते पण पोलीस खात्यात आहेत. आणि मग SPU ला. तुमचं अरेंज मॅरेज? आमचं अरेंजच म्हणता येईल, कारण कसं आहे, आम्ही दोघं बॅचलर आहेत. त्यांनी लग्नाबद्दल बॅचलर आहात म्हणजे एकाच बॅचचे आम्ही, म्हणजे आमची 2 ओके ओके हा हा अच्छा हा हा दोघांची बॅच एक असल्यामुळे मिस्टरांनी विचारलं लग्नाबद्दल, तर मी बोलली मला विचारण्यापेक्षा माझ्या घरातल्यांना विचारा. मग ते माझ्या घरातल्यापर्यंत पोहोचले गावी. साहेब वगैरे होते, मग त्यांना विचारलं आणि त्यांच्या थ्रू मग वडिलांना, माझे वडील मला भेटायला आले होते इकडे हेडक्वार्टरला. आपलं भेटायला आल्यानंतर साहेबांनी पण सांगितलं मुलगा चांगला आहे, मी त्याच्या घरी जाऊन राहून आलेलो आहे, घरातलं कुटुंब वगैरे चांगलं आहे. बाबा तिथे भाऊजींकडे आधी राहून घेऊन आले? नाही, बाबा नाही, साहेब. साहेब, अच्छा. साहेब. मग साहेबांकडे राहून आल्यामुळे साहेबांनी माझ्या वडिलांना सांगितलं अच्छा की कुटुंब चांगलं आहे, मुलगा पण चांगला आहे, द्यायला काही हरकत नाही म्हणून. अच्छा, मग तुम्ही होकार दिलात? मग होकार म्हणजे घरातल्यांना म्हणलं तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर काय हरकत नाही, माझी तर काय हरकत नाही. मग तुम्हाला आवडलेच होते भाऊ? आवडले होते म्हणजे असं म्हणता येत नाही, कारण कसं आहे, आपण पण लेडीज आहे. ऐका, पोलीस खात्यात असल्यामुळे आपण ओपन कास्टमध्ये आहे, हा विचार करून पहिलं कसं असायचं, जर एखादी ओपनवाली किंवा अशी मुलगी जर पोलीस खात्यात असेल तर लग्नाचं थोडं अवघडच व्हायचं, असं ऐकायला मिळायचं की पोलीस खात्यातली मुलगी करू नये. मला माहीत नाही का, कारण माझे पण चुलते होते पोलीस खात्यात, पण ते मला यायला नकार देत होते पोलीस खात्यात की तिला पाठवू नको म्हणून भरती झाल्यानंतर. पण तरी देखील मी म्हणलं मुलगा जर चांगला आहे तर मी थोडी, म्हणजे सांगली आणि सोलापूर अंतर येतं ना, म्हणजे घरातल्यांनी जमवून बघण्याचा वगैरे कार्यक्रम करून रीतसर सगळं यादी सकट लग्न जमवून लग्न झाले. यादी सकट अगदी आणि दारात झाले, विशेष म्हणजे. अच्छा, दारात झालं? हो, दारात, मंडपामध्ये. अच्छा, मंडपामध्ये झालेले आहेत. आणि बरं, पण मग लग्नानंतर कुठला चित्रपट बघितला तुम्ही पहिल्यांदा? लग्नानंतर चित्रपट म्हणजे लग्न जमल्यानंतर मला साथिया पिक्चर दाखवला. कुठला? साथिया. साथिया? हा. एवढं काही मला पिक्चरची पहिल्यापासून आवड नाही, पण त्यांनी जबरदस्ती म्हणले नाही 2 तिकीट काढल्या, तुला यावंच लागेल. मग माझे मिस्टर पुढे गेले, मला भीती वाटत होती की लग्नाच्या अगोदर बरोबर कसं जायचं, तर मी म्हटलं नाही, मी तसं लग्नाच्या अगोदर येणार नाही. तर मग मिस्टर माझे दादरला पुढे गेले इथून, ते पण स्टेशनला माझ्या अगोदर गेले. त्यांनी ट्रेनचा पुढचा फर्स्ट क्लास पकडला
त्याच ट्रेनचा मी 5चा फर्स्ट क्लास पकडला. चित्रपटगृहाकडे तुम्ही एकत्र गेलातच एकत्र गेलो नाही म्हणजे गेलो चित्रपट सुद्धा दादरवरून. एकत्र बघितलात की तुम्ही नाही, एका कोपऱ्यात ते दादरवरून एका गेलो कोपऱ्यात? आणि बघितला. दादरवरून गेलो टॅक्सीनी आणि एकत्र बघितलं ना, चित्रा जवळ-जवळ टॉकीजला बाजूच्या बघितला. सीटवरती. हो हो. तर तुम्ही एकीकडे आणि भाऊजी एकीकडे नाही नाही असं नाही ना? तसं नाही. पण जाताना दादर पासून एकत्र गेलो, दादर पर्यंत वेगळं वेगळं गेलो. अच्छा, वेगवेगळं गेलं. हा. अच्छा, हा तुमचा पहिला एकत्र तुम्ही चित्रपट हो. बघितला, साथिया. साथिया. ओके. आणि याच आनंदात आणि याच उत्साहात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला, तूने मन का द्वार जो खोला मन का मातूनच गेला. बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला. कोई मेरा नाम मुझे पूछे तेरा नाम बताता हूँ मैं. कोई मेरा नाम मुझे पूछे तेरा नाम बताता हूँ मैं. मेरे घर का भूल के रास्ता तेरे घर तक आता हूँ मैं. मेरे यार तेरा दिलदार हुआ तेरे प्यार में बड़ा निठल्ला. बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला. तुझे देख के मेरी मधुबाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक बार देखे जो देखे वो मुड़ मुड़ के हाँ ऐसा जलवा हूँ मैं. ये सारे मछुआरे दिलहारे जिस पे वो माहिम का हलवा हूँ. अच्छा, एक मिनिट. की ही खुर्ची या ताईंची आहे असं नाही आहे. ही खुर्ची या ताईंची आहे. इतना है उससे भी कहीं बड़ा. आता बघूया, एकच खुर्ची राहिली आहे, कोणाला ती खुर्ची मिळते बघूया. पहचान. अरे इकडनं काहीतरी गेलं रे. हा, अच्छा, ह्या आहे. हाँ वो कातिल हूँ मैं जिसने नजरों के वार से मार डाला. फिर भी साला घोटाला जब दर बच्चे पे बिन बुलाए वो आना 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 आना. इतक्या जणी होत्या, इतक्या ताया होतात, पण त्या सुद्धा शेवटचा नंबर पटकवणं हे खरंच खूप म्हणजे कौतुकास्पद आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप खूप अभिनंदन ताई. मी अगदी मनापासून सांगतो तुम्हाला की मला ना खरंच आज तुमच्याबरोबर हा सोहळा सख्यांचा साजरा करताना ना मला खरंच खूप छान वाटतंय. पण कधी कधी काय असतं की हा आनंद उपभोगत असताना एक अबोला मात्र आपल्यामध्ये नक्कीच असतो आणि तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आमच्या चुगबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये. आज सुद्धा आपल्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. स्नेहा जाधव. स्नेहा ताई, कोणाबरोबर अबोला आहे आणि किती वर्ष आहे? माझं मोठ्या बहिणी आहेत, अच्छा. त्यांच्यासोबत म्हणजे असं गैरसमजातून वाद झाले, त्यामुळे मी काही अपशब्द बोलले असेल, त्यांनी काही मला बोलले असतील, त्यामुळे मी माफी मागते त्यांची. हो. किती वर्ष आहे? 6 वर्ष झाली. 6 वर्षाचा अबोला आहे. लग्न झाल्यानंतर त्यांची पहिली संक्रांत होती अच्छा. आणि थोडेसे वादविवाद झाले, पण मी सॉरी पण बोलले, माफी मागितली. त्यांनी पण मध्ये बोलत होत्या, नंतर मग बोलायचं मध्ये मध्ये टाळतातच बोलायचं, त्यामुळे काही झालं असेल तर मी माझ्याकडून माफी मागते. समजा आज आहे तिथे वहिनी समजा आहेत, काय सांगाल तुम्ही वहिनींना? वहिनी, माझं काही चुकलं असेल, म्हणजे बोलण्यातून काही चुकीचं वाक्य गेलं असेल कधी काय, तर मला माफ करा. ताई तुम्ही आज इथे माहेरी आलात
आणि तुम्ही तुमच्या मनातली ही खंत तुम्ही माझ्याकडे बोलून दाखवली आहे. तर एक भाऊ म्हणून मी सुद्धा तुमच्या वतीने तुमच्या वहिनींशी बोलणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की ताई 6 वर्षाचा अबोल आहे आणि बहिणीबरोबरचं नातं हे आपलं नेहमीच बहिणीसारखं असतं. सो मला असं वाटतं की आज सगळ्यांसमोर ताईंनी खरं तर ही गोष्ट बोलून दाखवली आहे आणि त्यांना तुमच्याशी खरंच अगदी मनापासून पुन्हा पहिल्यासारखं नातं निर्माण करायचं आणि तुमच्याशी बोलायचं आहे. आणि आज इतक्या ह्या तायांसमोरच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रासमोर त्यांनी हे बोलून दाखवलं आहे आणि त्या माफी पण मागतात, त्या सॉरी पण म्हणतात. सॉरी म्हणणं म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की आपण चुकलो आहे. जेव्हा आपल्या त्या व्यक्तीचं महत्त्व असतं आणि त्या नात्याची किंमत असते ना, तेव्हा आपण सॉरी म्हणत असतो. आणि ताईनं तुमच्याबरोबर असलेल्या नात्याची ही किंमत आहे, त्याचं महत्त्व आहे आणि म्हणूनच त्या तुम्हाला सॉरी म्हणतात सगळ्यांसमोर. तर मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा 1-2 पावलं पुढे या, त्यांना फोन करा, त्यांना भेटायला या आणि एक आपुलकीची आणि प्रेमाची घट्ट मिठी मारा. सगळ्याच गोष्टी तिथेच संपून जातील. आणि या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये हेच दुरावलेलं नातं आम्ही जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. ताई, हा निरोप जेव्हा ताईंकडे पोहोचेल तेव्हा नक्कीच त्या तुम्हाला फोन करतील आणि तुम्हाला भेटायला येतील आणि तुमच्याशी ते नक्कीच बोलतील, तुमच्याशी बोलतील. ताई, पण तुम्ही आज इथे माहेरी आलेले आहात तर मी तुमची ओटी भरल्याशिवाय तुम्हाला इथून जाऊन देणार नाही आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर. क्या बात आहे. खरंच खूप छान वाटते आणि खरंच मजा आली. आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण 25 आणि आज 26 जानेवारीला हा जो 16 सख्यांचा आपण ह्या सगळ्या तायांबरोबर साजरा केलेला आहे आणि अगदी मनापासून सांगतो की खरंच खूप आनंद होतोय मला ह्या तुमच्या सगळ्यांबरोबर आजचा हा कार्यक्रम साजरा करता आणि तितकाच अभिमानसुद्धा वाटतोय. कारण तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या जबाबदाऱ्या सगळ्या बाजूला ठेवून आज तुम्ही तुमच्या स्वतःसाठी 2 दिवस तुम्ही स्वतःसाठी काढलात आणि तो आनंद उपभोगलात. खरंच खूप छान वाटतंय. आणि तुमचे जे अनुभव आहेत, तुमचा जो हा खडतर प्रवास आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या आम्हाला प्रेरणा देणार आहेत आणि ऊर्जा देणार आहेत आणि हीच ऊर्जा घेऊन खरं तर आम्ही पुढे जाणार आहोत. आणि असं वाटतंय की खरं तर थांबू नये, पण या आजच्या भागापुरता थांबावं लागतंय आणि त्यासाठी मी तुमची रजा घेतो कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिकासुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.